नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला पुढील आठवड्यात ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच जर चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट द्यायची आणि ती सुद्धा लाईव्ह सेशन विषयी. आपण ह्या आठवड्यामध्ये गुरुवारी 5 तारखेला एक लाईव्ह सेशन घेतलं होतं आणि त्या सेशनला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि ते पहिलं सेशन होतं. मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच सांगितलेलं होतं की आपण या आठवड्यात लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहे आणि ही ट्रायल बेसिसवर असणार आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये आपण जी काही लाईव्ह सेशन घेऊ ही ट्रायल बेसिसवर असणार आहेत, ज्यामध्ये मला सुद्धा अंदाज येईल आणि तुम्हाला सुद्धा अंदाज येईल आणि त्यानंतर मग त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, तुमच्या काही सूचना येत आहेत का, ह्यानुसार आपण मग जानेवारी महिन्यापासून ही सेशन्स रेग्युलर घ्यायची का याचा विचार करणार आहोत. तर पुढचं जे लाईव्ह सेशन असणार आहे, दुसरं लाईव्ह सेशन जे असणार आहे, हे सोमवारी 9 डिसेंबरला सकाळी 9 वाजता सुरू होईल. आपल्याला माहिती आहे साधारण 1 तास ते सव्वा तास किंवा दीड तासापर्यंत, म्हणजे 9 वाजता चालू झालेलं साधारण 10:30 पर्यंत आपण हे लाईव्ह सेशन घेतो आणि त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होते, मी कशा पद्धतीनं त्याचा विचार करतो आणि त्याचं विश्लेषण कसं करतो, आपल्याला कुठे काही संधी मिळत आहेत का, हे मी कसं शोधतो, हे मी तुम्हाला त्या लाईव्ह सेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे लाईव्ह सेशन ज्यांना पहिलं सेशन काही कारणामुळे अटेंड करता आलं नाही, त्यांनी नक्कीच सोमवारी ह्या दुसऱ्या लाईव्ह सेशनला सकाळी 9 वाजता हजर राहावं. ह्या लाईव्ह सेशनची जी लिंक असेल, ही लिंक सेशनच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आपले जे जे सर्व ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप असू देत, त्यानंतर टेलिग्राम असू देत, फेसबुक ग्रुप आहे, त्या सर्व ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की आजच्यासाठी आपण वरच्या बाजूला 53,825 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. खालच्या बाजूला 53,450 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. सेंटर लाईन सुद्धा आपण इथे दिलेली होती. 53,645 च्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा दिलेली होती. आजचं आपण जर ओपनिंग बघितलं तर ह्या सेंटर लाईनच्या थोडंसं वर ओपन झालं, मात्र सेंटर लाईनचा रेझिस्टन्स घेऊन पुन्हा किंमत खाली आली. त्यानंतर थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला, थोडं वर गेलं पण परत खाली आलं आणि आपल्याला बघू शकतो की आपण ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती 53,450 ही ब्रेक करून आपण खालची जवळजवळ तिन्ही टार्गेट 53,150 च्या जवळपास पोहोचलेलं होतं, म्हणजे तिन्ही टार्गेट आपल्याला खालची बघायला मिळाली होती. मी प्रीमियम ग्रुपवर सकाळीच मार्केट ओपन होण्यापूर्वी एक अपडेट दिलेला होता की 9:15 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळणार आहे. दोन्ही बाजूला मोठ्या कॅन्डल्स बनू शकतात, त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. आता हा जो मी अपडेट दिला होता प्रीमियम ग्रुपमध्ये, त्याचं कारण असं होतं की आज सकाळी 10 वाजता रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत ते आपल्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा रिपोर्ट सांगणार होते. 3 दिवसाची जी MPCची मीटिंग चालू होती, त्याचं काय झालं, त्यांनी काय त्याच्यामध्ये निर्णय घेतले, तर त्याची माहिती दिली जाणार होती आणि ज्या ज्या वेळेला मॉनिटरी पॉलिसी कमिटीची
मीटिंग असते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला समजणार असतो, त्या वेळेला व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता 9:15 वाजल्यापासून म्हणजे ही कॅन्डल झाल्यापासून काय झालं, पहिल्यांदा खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट झाली. म्हणजे इथून सुरुवात झाली 9:15ची ते इथपर्यंत ही मोठी मुवमेंट झाली. त्यानंतर लगेच आपल्या लक्षात येईल की दुसरी कॅन्डल बनली, ही ग्रीन कॅन्डल लगेच इतकी मोठी बनली. म्हणजे अतिशय मोठी अशी व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे जवळजवळ हा लो 53,150 चा लावल्यानंतर 53,850 पर्यंत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 700 पॉईंटची तेजी आपल्याला या 15-20 मिनिटामध्ये बघायला मिळाली. तर ही व्होलाटाईल मुवमेंट होणं अपेक्षित होतं. त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर आपण जर बघितलं तर ही वरच्या बाजूला 53,825 ची लेवल दिलेली होती. तुमच्या इथे लक्षात येईल जवळजवळ 1 तास प्रयत्न चालला होता. म्हणजे ही जी कॅन्डल तयार झाली, ह्या कॅन्डलनं वर जायचा प्रयत्न झाला. पुढच्या कॅन्डलनं प्रयत्न केला, तिसऱ्या कॅन्डलनं प्रयत्न केला, चौथ्या कॅन्डलनं केला आणि शेवटी चारही वेळेला म्हणजे 1 तास इथे वर जायचा प्रयत्न चालला होता. मात्र प्रत्येक वेळेला तो फेल झाला. त्यानंतर थोडंसं सेलिंग आलं. परत वर जायला लागलं आणि असं करत करत आपल्याला मग शेवटी खालच्या बाजूला येत ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या थोडंसं वर साधारण 53,500 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं, आज कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेतलं. मी आता ह्या लेवल सगळ्या काढून टाकतोय आणि आपल्याला याचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. मात्र तत्पूर्वी जर तुम्हाला बघायचं असेल तर ज्या वेळेला आपल्याला हे इथून खाली आलं होतं आणि इथून वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं, तर त्यावेळेला आपण इथे बघू शकतो की आपल्याला कशा प्रकारे हे करायचं आहे, म्हणजे कशा प्रकारे मुवमेंट झाली. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, इथे इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. हा हाय बनला होता, हा लो बनला होता आणि तुमच्या इथे लक्षात येईल की 50% ची जी लेवल आहे ती आपल्याला बराच काळ ब्रेक झाली नव्हती. अगदी शेवटी शेवटी ब्रेक झाली. तर त्यामुळे ती जर आधी ब्रेक झाली असती तर आपल्याला वेळेत संधी मिळाली असती. मात्र ती शेवटी शेवटी ब्रेक झाल्यामुळे आपल्याला काही ट्रेडची संधी मिळाली नाही. तर हे झालं आज कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये मूवमेंट मिळाली. आता आपण बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मध्ये चार्ट ओपन करूया आणि चेक करूया की कशा प्रकारे आपल्याला ह्या आठवड्याची कॅन्डल काय सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की मागचे काही आठवडे म्हणजे आपण साधारणपणे सप्टेंबर एंडच्या आसपास हाय बनवला होता आणि त्यानंतर काय झालं होतं, शूटिंग स्टार कॅन्डल बनली होती आणि तिथपासून कंटिन्यू खाली जात थोडं थोडं वर येत खाली जात जात आपण चाललो होतो. म्हणजे साधारणपणे तुम्ही इथे बघितलं तर ह्या ठिकाणी हाय बनलेला होता आणि जर लो बघितला तर तो 50,000च्या खाली बनला होता. म्हणजे साधारणपणे 4,000 पेक्षा जास्त पॉइंटचं सेलिंग आपल्याला ह्या 1-2 महिन्यामध्ये बघायला मिळालं होतं. आता काय झालं, आपल्याला मागचे 2-3 आठवडे स्पेशली जर बघायला गेलं तर हा आठवडा, मागच्या आठवड्यामध्ये फारशी काही मूव्हमेंट झाली नाही, पण एक डोजी कॅन्डल बनली होती गॅप अप ओपनिंग नंतर. त्याच्या मागच्या आठवड्यात आपल्याला थोडं रिव्हर्सलची शक्यता निर्माण झाली होती आणि ह्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की फ्लॅट ओपनिंग झालं, थोडंसं खाली गेलं, ही गॅप काही भरली गेली नाही. म्हणजे ही जी गॅप तयार झाली आहे ही भरली गेली नाही आणि आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळाली आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारण पूर्वीचा जो हाय होता त्याच्या आसपास आपण आता क्लोज झालेलो आहोत. त्याच्या वर बघायला गेलं तर आपल्याला ह्याच 2 लेवल दिसत आहेत. तर आता जर इथून वर जाणार असेल तर आपण पुन्हा एकदा हा जो स्विंग हाय आहे त्या दिशेनं वाटचाल करू शकतो आणि त्या आता आपण झोनमध्ये हळूहळू प्रवेश करतोय. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे तेजी झालेली आहे. आता इथे काय होऊ शकतं, 2 गोष्टी होऊ शकतात. हा जो एरिया आहे आत्ता दाखवल्याप्रमाणे हा रेझिस्टन्सचा एरिया आहे आणि त्याच्यामुळे इथून आपल्याला दोन्ही गोष्टी होऊ शकतात. 53,500 हा रेझिस्टन्स झोन आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे लक्षात येईल, इथे बघितलं तर इथे लक्षात येईल. तर हा सगळा रेझिस्टन्स झोन आहे. जर समजा सोमवारी गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर 54,000 हा सुद्धा रेझिस्टन्स झोन आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे काय होईल, थोडंसं सावध राहावं लागणार आहे. हा जो एरिया आहे वरचा 53,500 ते 54,000 हा सगळा एरिया काय आहे, रेझिस्टन्स झोन आहे. त्यामुळे इथे एकदा रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. तसंही बघायला गेलं तर मागचे 3 आठवडे थोडीशी तेजी होती आहे.
एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग जर आलं आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. अर्थात त्यासाठी सोमवारचं ओपनिंग आवश्यक आहे. सोमवारचं ओपनिंग कसं होतंय ते बघणं आवश्यक आहे. जर सोमवारचं ओपनिंगच गॅपअप झालं आणि जर गॅपअप ओपनिंग नंतरच वर जायला लागलं तर आपण हा जो हाय बनलेला होता हा हाय सोमवारी सुद्धा आपल्याला ब्रेकआउट होताना बघायला मिळू शकतो. अर्थात रेझिस्टन्स झोनमध्ये आहे त्यामुळे थोडंसं टिकतंय हे का हे बघितलं पाहिजे आणि मगच पुढचा निर्णय घेतला पाहिजे. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस. आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला मागचे काही दिवस आपल्याला सलग लक्षात येते की 2-3 दिवस तेजी झाल्यानंतर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतं, परत 1-2 दिवस तेजी झाल्यावर परत प्रॉफिट बुकिंग, परत तेजी, परत प्रॉफिट बुकिंग, परत साइडवेज. मग आता हे 3-4 दिवस सरळ वर गेल्यावर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलंय. आता काय होऊ शकतं जर ह्या 2 दिवसाचा आपण हाय बघितला गुरुवार आणि शुक्रवारचा, हा हाय जर सोमवारी ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपल्याला वरच्या दिशेनं आणखीन एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते आणि 55,000च्या दिशेनं म्हणजे 54,000 जर क्रॉस केलं आणि टिकायला लागलं तर 55,000च्या दिशेनं वाटचाल बँक निफ्टीची होताना बघायला मिळू शकते. अर्थात रेझिस्टन्स इथेच आहे त्यामुळे हा हाय ब्रेक न होता जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर थोडंसं सेलिंग आणखीन वाढू शकतं. 53,000च्या खाली टिकायला लागलं तर आपण 52,000 पर्यंत खाली जाऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे आजचा जो डे हाय आहे आणि डे लो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सोमवारी कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होतं त्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर आता निफ्टी 50चा चार्ट ओपन करूया. इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केलाय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की आज आपल्याला कशा प्रकारे मूवमेंट बघायला मिळाली. मी थोडंसं झूम करतोय म्हणजे चार्ट तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. ओके. तर आजचं जर तुम्ही ओपनिंग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्याच्या आधी आपण आजच्या इम्पॉर्टंट लेवल बघूया. 24,750 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती. 24,650 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जनरली आपण काय करतो डे हाय जो असतो ना तो इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतो आणि त्याच्या खाली स्विंग लो शोधतो. पण इथे खूप व्होलाटाईल झालेलं असल्यामुळे आपण काय केलं थोडंसं खाली ठेवलं. म्हणजे 24,600च्या आसपास काल जे क्लोजिंग होतं तर त्याच्यामुळे आपण काय केलं खालच्या बाजूला 24,700च्या आसपास जे कालचं क्लोजिंग होतं ते बघता 50 पॉईंट खाली 24,650 आणि इथे आपल्याला ही लेवल दिसत पण होती की पूर्वी इथे हाय बनवून थोडंसं खाली गेलं होतं, परत वर गेलं, परत खाली यायचा प्रयत्न झाला आणि मग ब्रेकआउट मिळाला. तर त्याच्यामुळे ह्या लेवलचं महत्त्व आपल्याला लक्षात आलंच होतं. आपण 24,750 ही सुद्धा एक लेवल शोधून काढली. ह्या दोघांमधली म्हणजे ही जी वरची लेवल होती आणि ही खालची लेवल ह्याच्या 50% ची लेवल म्हणजे 24,750. तर आज तुम्ही जर बघू शकलात तर तुमच्या लक्षात येईल की आज आपण ही जी काढलेली लेवल होती परफेक्ट पद्धतीनं बघा इथे असू दे इथे असू दे आपल्याला काय लक्षात येईल ह्या लेवलच्या वर काही गेलं नाही. ही लेवल अशी चार्टवर कुठे नव्हतीच. आपण 50%चा हिशोब करून ही लेवल काढलेली होती आणि तरी सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती परफेक्ट पद्धतीनं त्या लेवलनं काम केलंय. ह्या लेवलनं तर केलंच आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल 24,650 परफेक्ट पद्धतीनं आपल्याला त्या लेवलनं सपोर्टचं काम केलंय. तर आज ओपनिंग कसं झालं हे समजून घेऊया. तुम्ही जर बघितलं तर ओपन झालं आपल्याला साधारणपणे गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. वरच्या रेझिस्टन्स लेवलच्या थोडंसं खाली झालं. ओपनिंग नंतर लगेच खाली आलं. थोडंसं वर गेलं. परत खाली आलं. मात्र ही जी लेवल होती 24,650 ही ब्रेक होऊ शकली नाही आणि लगेचच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. म्हणजे थोडक्यात काय झालं वरच्या बाजूला ही लेवल जी आहे ही रेझिस्टन्स म्हणून काम करत राहिली. ही खालची लेवल जी आहे ही सपोर्ट लेवल म्हणून काम करत राहिली. तर त्याच्यामुळे ह्या 2 लेवलमध्येच आपल्याला आज दिवसभर निफ्टी अडकलेलं बघायला मिळालं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करूया सर्व लेवल्स काढून टाकूया आणि फिब रिट्रेसमेंट लेवलचा विचार करूया. इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा एक हाय होता फिब रिट्रेसमेंट लेवलसाठी आणि इथे लो होता. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथे आपण 50% ची जी लेवल आहे
ती इथे दिसतेय, ही लेवल 50% ची आहे. आता इथे काय झालं, एकदा 50% ची लेवल ब्रेक पण झाली होती, मात्र लगेच रिकव्हरी झाली. तर त्यामुळे इथे आपल्याला फार मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली नाही. आणि मग तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही 50% ची लेवल आणि ही 61.8% ची लेवल, ह्या दोन लेवलमध्येच त्यानंतर मग मार्केट अडकून पडलं, जेणेकरून कोणत्याही एका दिशेनं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला नाही. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीच्या चार्टमध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल च्या साहाय्यानं बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. तर हे झालं आज दिवसभरामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करूया, निफ्टीचा वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट बघूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टी बऱ्यापैकी रिकवर झालेली दिसते, मात्र निफ्टी अजूनही म्हणावी तेवढी रिकव्हरी आलेली नाहीये. म्हणजे ही जे सेलिंग इथे तुम्ही बघू शकता, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी आपल्याला तेजी झाली होती आणि त्यानंतर इथे सप्टेंबरचा 23 सप्टेंबरचा आठवडा, शेवटचा आठवडा 30 सप्टेंबरचा होता. ॲक्च्युली 30 सप्टेंबर नंतर लगेचच, म्हणजे हा ऑक्टोबर महिन्यातलाच आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सेलिंग स्टार्ट झालं होतं. तर तुम्ही बघू शकता की हा हाय बनला होता साधारण 26,250 च्या आसपास, आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून ही जी सेलिंग स्टार्ट झाली, ती अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत येता येत आपल्याला लक्षात येईल की 23,250 पर्यंत आली होती. म्हणजे 26,250 वरून 23,250, 3,000 पॉईंटचं सेलिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं. आता काय झालंय, आता इथून थोडीशी रिकव्हरी येते. आता ही रिकव्हरी किती आहे, कुठे सपोर्ट कुठे रेजिस्टन्स होऊ शकतो, ह्याच्यासाठी फिब रिट्रेसमेंट लेवल मी वापरणार आहे. फिब रिट्रेसमेंट लेवल इथे लावल्यानंतर आपण जर बघितलं तर तुम्हाला आता इथे क्लिअर कट कळू शकेल की आज आपल्याला या आठवड्यामध्ये तेजी होत असताना ह्या लेवलच्या वर क्लोजिंग का आलं नाही. तर ही 50% ची लेवल आहे. 24,770 ही 50% ची लेवल आहे. आणि जोपर्यंत 24,770 च्या वर टिकणार नाही, आपण काय म्हणणार, हे सेलिंग झालंय आणि हा आलेला नॅचरल रिट्रेसमेंट आहे, हा नॅचरल बाउन्स आहे. हा बाउन्सचं रूपांतर तेजीमध्ये कधी होऊ शकतं, 50% च्या वर जेव्हा क्लोज होईल आणि त्याच्यावर टिकायला लागेल, तेव्हा बायरला सुद्धा कॉन्फिडन्स येणार, नवीन बायर ऍड होणार, आणि त्याच्यामुळे मग काय होऊ शकतं, किंमत वरच्या दिशेनं जाऊ शकते. अर्थात सध्या आपण मेक ऑर ब्रेक अशा ठिकाणी आहोत. इथून काय होऊ शकतं, एक तर 24,750 च्या वर ब्रेकआउट मिळेल आणि किंमत वरच्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करेल, किंवा दुसरी शक्यता काय आहे, हीच योग्य जागा आहे, इथूनच रिव्हर्सल होऊ शकतं आणि आपल्याला किंमत खालच्या दिशेनं येताना बघायला मिळेल. तर सोमवारी जर आपण थोडा वेळ थांबलो तर हे बरंचसं चित्र आपल्याला क्लिअर होऊ शकेल की निफ्टीला इथून पुढे कोणत्या दिशेनं वाटचाल करायची आहे. तर ते समजण्यासाठी आपल्याला सोमवारची वाट बघावी लागणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता विकली टाइम फ्रेम मधला हा निफ्टीचा चार्ट जो आहे हा तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे मागच्या काही दिवसांपासून जे विकली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय, कंटिन्युअस सेलिंग 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 बघायला मिळत होतं. आता थोडंसं काय झालंय, नोव्हेंबर एंड आणि डिसेंबरच्या सुरुवातीला थोडी तेजी झाली, परत थोडंसं खाली आलं आणि परत आता वर जाते. असा एन पॅटर्न इथे आपल्याला बनलेला दिसतोय. आणि हा बनत असताना काय झालंय, ह्या आसपास असणारा जो हाय आहे किंवा रेझिस्टन्स आहे, तो सुद्धा ब्रेक करून आपण वर क्लोजिंग दिलंय. तर त्याच्यामुळे आता काय होऊ शकतं, वर जात असताना आपल्यासाठी 25,000 हे एक टार्गेट असणार आहे. त्याच्याही वर जाणार असू तर 25,250 हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट आहे. जर समजा किंमत इथून वरच जायला लागली तर 25,000 आणि 25,250 हे निफ्टीसाठी आता पुढची दोन टार्गेट असू शकतात. मात्र जर निफ्टी इथून खाली जायला लागली आणि 24,500 ही लेवल ब्रेक केली खालच्या दिशेनं, तर मग खाली येत असताना काय होऊ शकतं, 24,000 पर्यंत सुद्धा निफ्टी खाली येऊ शकतं. तर त्यामुळे सोमवारी आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की निफ्टी जी आहे ही वरच्या दिशेनं वाटचाल करते का खालच्या दिशेनं. ज्या दिशेनं वाटचाल करेल, इम्पॉर्टंट लेवल जर तोडल्या तर एक मोठी मूव्हमेंट येण्याची शक्यता आता निफ्टीमध्ये सुद्धा तयार झालेली आहे. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं
काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून विचारायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या, आवडल्या-आवडल्या, लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. जर काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य विचारू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.